समोर बसलेल्या आणि उभा राहिलेल्या ओबीसी सर्व माझ्या बांधवांनो, मित्रांनो आणि भगिनींनो, आज आम्ही या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर आणि संत भगवान बाबा यांच्या विचाराला अभिवादन करतो आणि आपल्या बीड जिल्ह्याचे ओबीसीचे दैवत कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेब बंधूंनो, आज रात्रवैर्याची ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमधून जो आपल्याला अधिकार दिला, ते 340व्या कलमाप्रमाणे जो अधिकार दिला, तो अधिकार संपवण्याचं या महाराष्ट्रामध्ये षडयंत्र चालू आहे। परंतु मित्र हो, हा ओबीसी बांधव जागा असेल, कुणाच्याही नानाला हे संपणार नाही, थांबणार नाही। अरे ओबीसीच्या 372 जातीमध्ये असलेला हा, 18 पगड जातीचा असलेला हा समाज, हा सुद्धा आज भयभीत झालेला आहे। चाललेली आंदोलन, चाललेली गुंडगिरी, चाललेली झुंडशाही, चाललेली तानाशाही ही जर बंद करायची असेल तर बाबांनो, या व्यासपीठावर बसलेल्या या सगळ्या नेत्याच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा राहावं लागेल। आमचा सर्व नेत्याचा लढा आमच्या स्वार्थासाठी नाहीये, आमच्या ओबीसीच्या व्हीजीएनटीच्या 12 बलुतेदारांच्या मुला बाळासाठी हा चाललेला लढा आहे। आणि म्हणून कुणीतरी येऊ लागलेत, कुणीतरी मागतायत आणि आम्हाला ओबीसी मध्येच पाहिजे। कसं शक्य आहे हो? अहो, तुम्हाला सुप्रीम कोर्टानं 3 वेळेस नाकारलंय, तुम्ही सामाजिक गरीब नाहीयेत, तरी आपल्या दबावापोटी, गुंडगिरी पोटी हा चाललेला प्रकार महाराष्ट्रामध्ये, हा जो दबावशाही चाललेली आहे, ही तुम्हाला ना आम्हाला ती संपुष्टात आणावी लागेल, त्या पायावर उभा राहावं लागेल। मी भुजबळ साहेब, प्रकाश अण्णा, बसलेले नेते, मी आव्हान करतो आपल्याला, या मराठा समाजाच्या 180 आमदार पाडण्यासाठी ओबीसीचेच माणसं उभे करा, ओबीसीचाच पक्ष काढून ही भूमिका पुढे घ्या। त्याप्रमाणेच ओबीसी आज आपला हक्क बजवेल। 60-62% या महाराष्ट्रामध्ये असलेला ओबीसी समाज, एवढ्या या समाजाला 15% असलेला समाज दबावतोय। अरे हा
65% समाज जर रस्त्यावर आला तर आपण कुठं जाऊन बसताल याचा पत्ता लागणार नाही, पत्ता. म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो, ओबीसीच्या नादाला लागू नका. बाकी कोणचाही नाद करा, आपल्याला ते माहित आहे, पण ओबीसीचा नाद करू नका. ओबीसीचा नाद करायला घ्याल तर संपून जाताल, संपून. आणि म्हणून मित्र हो, तुम्ही जागे व्हा. ओबीसी साठी जो लढतोय, ओबीसीच्या प्रश्नासाठी संकटामध्ये जे नेते येतात, अशाच ओबीसीच्या नेत्याच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे. कसल्याही बाजार बुजग्याच्या नाहीये. ही भूमिका घ्या, स्पष्ट घ्या. कोणी असो, भूमिका घेतली पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्ही कुणालाही दाबवू नका. आणि आम्हाला कुणबी प्रमाणपत्र एवढे आमचे निघाले, तेवढे निघाले. भुजबळ साहेब, आपण मंत्रिमंडळात आहात, पण एकटे आहात. एकटे आहात. जोरावर दबाव शक्ती म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळे अधिकार वापरले जात आहेत. जिथं 5,000 1.5-2 कोटी लोक तपासले असताना 5,000 फक्त कार्ड निघतात. आणि एका 15 दिवसामध्ये जादूची कांडी फिरली की 57 लाख. काय लावलंय हे? एकीकडे म्हणायचं ओबीसीला आम्ही धक्का लावणार नाहीयेत, सगळे नेते बोलतायत, मुख्यमंत्री बोलतायत, दोन्ही बी उपमुख्यमंत्री बोलतायत, बाकीचे पक्षवाले बोलतायत, काही नेते दुसरे बोलतायत. अरे पण 54 लाख ओबीसी डुप्लिकेट आले, त्याच्या माध्यमातून ओबीसीला धक्का देऊ लागला ना. आणि धक्का लावित नाहीत, आणि धक्का तर द्यायला लागला. म्हणून हे चालणार नाही. याला सुद्धा आम्ही कोर्टात चॅलेंज करणार. आणि ओबीसी मध्ये एकालाही घुसू देणार नाहीयेत, एकाला बी नाहीये. तुम्हाला घ्यायचं आरक्षण ईडब्ल्यूएस मधून घ्या. आम्ही कुठं नाद केलेलं नाहीये. आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला नाही. पण ओबीसी ओबीसी मध्ये आल्यानंतर, मागत असल्यानंतर तुमचं पाणीपत केल्याशिवाय आम्ही सोडणार नाहीयेत. हेही लक्षात घ्या, हेही लक्षात घ्या. आणि म्हणून बांधवांनो, रात्रवैऱ्याची जागे रहा. कुणी काही म्हणेल, काही कुणी बोलेल, कुणाच्याही बोलण्याला म्हणल्याला भीक घालू नका. आपली प्रामाणिकपणाची भूमिका ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340व्या कलमाप्रमाणे जे आपल्याला अधिकार दिलेत ओबीसीचे, ते कुणीही हिरावून घेऊ शकत नाहीत. पण चोर येतील, सांभाळा, सांभाळा. एवढीच या निमित्ताने विनंती करतो. कारण ऊसतोड कामगार या बीड जिल्ह्यातला आहे. आणि मी सांगितलं होतं, अरे आमच्यावर कुणी जर अन्याय करायला आला तर वंजारी असेल, धनगर असेल, माळी असेल, कोळी असेल, 12 बलुतेदार असेल, आम्ही ऊसतोड कामगार आहेत, आमच्या हातात आहे, आमच्या संरक्षणासाठी आहे. घरदार जाळू नका, घरदार जाळू नका. ते जर करायला आलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा माफी नाहीये. एकदा झालं, सोडून द्या. पुन्हा येताल तर जशाच तसं उत्तर मिळेल. म्हणून त्या विचारात जाऊ नका. ज्यांना काही विचार नाहीयेत, आचार नाहीयेत, ते काही बोलत सुटलेत, काही रस्त्याने उधळायला लागलेत, कुठं बी निघालेत.
काही करायला लागलेत. आता कुठं कुठं काय करते काय माहित नाही, काहीच करता येत नाही, पण उगाचच फुसकांडी सोडतात, हे करू ते करू. अरे काही करता येणार नाही, काही होणार नाही. बाबासाहेबांची घटना जोपर्यंत या देशामध्ये आहे तोपर्यंत या ऊसतोड कामगाराला आणि या ओबीसीला धक्का लागणार नाहीये, धक्का लागणार नाही. आम्हाला माहित आहे सत्ता तुमच्याकडे सगळे आहेत, सगळे सत्ता आहेत, पण सत्ता आमच्याकडे नसल्या तरी चालेल, पण आमच्याकडे हा डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेला हा एकमताचा अधिकार हा तुम्हाला संपवू शकतो, हेही लक्षात घ्या. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. जय ओबीसी, जय भगवान बाबा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.